हॅलो एव्हरीवन. आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे तो पुण्याला गेला. हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? ही वेंट टू पुणे. ही वेंट टू पुणे. तुम्हाला इथं पुण्याला ऐवजी बोलायचं असेल तो मुंबईला गेला, तर तुम्ही बोलणार आहात ही वेंट टू मुंबई. अशा प्रकारे कोणत्या गावाला किंवा कोणत्या शहरात गेलेला आहे त्या शहराचं नाव इथे तुम्ही रिप्लेस करू शकता. हीच्या ऐवजी तुम्हाला ती बोलायचं असेल तर शी रिप्लेस करू शकता. एखादं नाव घ्यायचं असेल तर तुम्ही नाव घेऊन बोलू शकता, जसं की राम वेंट टू पुणे किंवा राम वेंट टू मुंबई. अशा पद्धतीने हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स इज जास्त भाव खाऊ नको. एखादी व्यक्ती खूप भाव खात असेल किंवा आपण काहीतरी करायला सांगतोय किंवा काहीतरी विचारतोय, बोलत नसेल, काहीही कारण असेल, तर आपण बोलतो जास्त भाव खाऊ नको. तेव्हा बोला डोंट ऍक्ट सो प्राइसी. डोंट ऍक्ट सो प्राइसी. डोंट ऍक्ट सो प्राइसी. डोंट ऍक्ट सो प्राइसी. नेक्स्ट सेंटेन्स, तू असं का केलंस? व्हाय डिड यू डू सो? तू असं का केलंस? व्हाय डिड यू डू सो? व्हाय डिड यू डू सो? व्हाय डिड यू डू सो? देन नेक्स्ट, मुद्द्यावर या. कम टू द पॉइंट. कम टू द पॉइंट. मुद्द्यावर या. कम टू द पॉइंट. नेक्स्ट सेंटेन्स, अतिशयोक्ती करू नका. आता अतिशयोक्ती करणे म्हणजे काय, तर वाढवून चढवून सांगणे. एखादी गोष्ट अगदी छोटी असेल तर ती खूप त्याच्यामध्ये काहीतरी घालून एक्स्ट्रा पद्धतीने सांगणे. जसं की आता छोटासा ऍक्सिडेंट झाला असेल तर एखाद्याला सवय असते की अगदी वाढवून चढवून सांगायची की काय सांगू, तिथे किती मोठा ऍक्सिडेंट झाला, असं झालं तसं झालं. अशा प्रकारे जेव्हा आपण सांगतो किंवा एखादी व्यक्ती सांगते त्याला आपण काय बोलतो, अतिशयोक्ती करणे. आता इथं काय सेंटेन्स आहे, अतिशयोक्ती करू नका. तर तेव्हा बोला डोंट एक्झॅजरेट. से डोंट एक्झॅजरेट. एक्झॅजरेट मीन्स अतिशयोक्ती करणे. अतिशयोक्ती करू नका. डोंट एक्झॅजरेट. देन नेक्स्ट सेंटेन्स इज, तिला अतिशयोक्ती करण्याची खूप सवय आहे. तिला अतिशयोक्ती करण्याची खूप सवय आहे. शी हॅज अ ग्रेट हॅबिट ऑफ एक्झॅजरेटिंग. She has a great means खूप, great habit of exaggerating. तिला अतिशयोक्ती करण्याची खूप सवय आहे. She has a great habit of exaggerating. अशा पद्धतीनं रोजच्या वापरामध्ये तुम्ही ही आपली जी रोजची सेंटेन्सेस आहेत ते बोलण्याचा किंवा ती वापरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.